नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे की शेअर मार्केटमध्ये ज्यांना फंडामेंटल ॲनालिसिस समजत नाही, टेक्निकल ॲनालिसिस समजत नाही, तर असे व्यक्ती शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकतात का? त्यांना रिटर्न मिळू शकतो का? तर आज आपल्याला या विषयावरती चर्चा करायची आहे. कारण बरेच लोक म्हणतात आम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस येत नाही, आम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येत नाही किंवा आम्ही त्याच्यासाठी वेळ देऊ शकत नाही. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण भारताच्या ग्रोथमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे आणि भारताच्या ग्रोथवरती आपला विश्वास असल्यामुळे आपल्याला भारतीय मार्केटमधून निश्चितच चांगला परतावा मिळू शकतो. परंतु जर आपल्याला त्यासाठी वेळ देता येत नसेल तर आपण कशा पद्धतीने पार्टिसिपेट करू शकतो यामध्ये? तर पहिला मार्ग आहे यासाठी म्युच्युअल फंडाचा. तर म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला जितकं शक्य होईल तितकी इन्व्हेस्टमेंट करून आपण या भारताच्या ग्रोथ स्टोरीमध्ये आपण पार्टिसिपेट होऊ शकतो. आणि जर आपल्याला डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करून जर पैसे मिळवायचे असतील तर काय केलं पाहिजे आपण? कारण आपल्याला असं आपण ॲझ्युम करतोय की आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस अजिबात कळत नाही, आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस अजिबात कळत नाही, तरी देखील आपल्याला डायरेक्ट स्टॉकमध्ये जर पैसे लावायचे असतील तर आपण कशा पद्धतीने ते लावू शकतो आणि आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. तर या संदर्भामध्ये आजचा आपला हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निफ्टी. तर निफ्टी 50मध्ये भारतातील टॉपच्या 50 कंपन्या येतात. तर निफ्टीमध्ये काही क्रायटेरिया लावलेले आहेत आणि त्यानुसार निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत. परंतु या कंपन्या काही इथं काही फिक्स नाही, परमनंट नाही आहेत. तर या कंपन्या देखील निफ्टीमधून यातील काही कंपन्या बाहेर जातात, दुसऱ्या काही कंपन्या आतमध्ये येतात. तर या निफ्टीची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की जो काही वीक शेअर असेल, वीक सेक्टर असेल, तो यातून बाजूला जातो. जो नवीन स्ट्रॉंग सेक्टर असेल, जो नवीन शेअर असेल, ज्याची ग्रोथ चांगली आहे, ज्याची टॉप लाईन चांगली आहे, ज्याची बॉटम लाईन चांगली आहे, तर असे काही क्रायटेरिया आहेत की त्यानुसार तो शेअर निफ्टीमध्ये येतो. खरोखर ज्यांनी निफ्टीची जी रचना केली आहे, खरोखर त्यांना मानलं पाहिजे की आपण म्हणतो की निफ्टी हा पॅसिव्ह फंड आहे, परंतु अशा प्रकारे पोर्टफोलिओचं चर्निंग होत राहतं, चांगले स्टॉक्स येत राहतात आणि वीक स्टॉक्स यातून जात राहतात. तर आपण हे जे निफ्टीचे शेअर्स आहेत, या निफ्टीच्या शेअर्समधल्या मार्केट कॅपनुसार ज्या पहिल्या 10 कंपन्या आहेत, तर या 10 कंपन्यांचा जर आपण साधारणतः 1-2 वर्ष या कंपन्या जर आपण ट्रॅक केल्या, तर या 10 कंपन्यातील निवडक 5 कंपन्या जर आपण काढल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, कन्झम्पशन सेक्टर, IT सेक्टर, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर, तर पहिल्या 10 कंपन्यामधल्या या 3 सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये आपण जर सातत्याने इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो आपल्याला. ही एक गोष्ट झाली. दुसरी एक गोष्ट, आपण ज्यावेळेस बाहेर फिरतो त्यावेळी आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, वेगवेगळे बदल आपल्याला जाणवतात. जसं की आपण घर बांधतो, घर बांधताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी लागतात, वेगवेगळ्या वस्तू लागतात. आपल्याला कुठलं सिमेंट वापरायचं आहे, कुठली वायर वापरायची, बोर्ड कुठले वापरायचे आहेत, आपल्याला पाईप कोणत्या कंपनीचा वापरायचा आहे, आपल्याला वेगवेगळे अधेझिव्ज लागतात, आपण फेविकॉलचा वापर करतो. मग या वेगवेगळ्या वस्तू ह्या कोणत्या कंपनीच्या आपण घेतोय किंवा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या वस्तूंचाच वापर, पर्टिक्युलर कुठली वायर वापरली जाते, पर्टिक्युलर कुठलं सिमेंट वापरलं जातं, ह्या आपण आपल्या ऑब्झर्वेशनमधून ह्या गोष्टी आपल्याला कळतात. आता मेट्रो सिटीजमध्ये आपण पाहतो, ह्या ज्या मेट्रो ज्या
ज्या रेल्वे झालेल्या आहेत तर त्या कुठल्या कुठल्या कंपन्यांना त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहेत, किंवा आपण आता बसेस आलेल्या आहेत तर या बसेस कोणत्या कंपनीच्या आहेत हे देखील आपण पाहू शकतो. तर सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे आपण जे पाहतो, आपण शूज कुठल्या कंपनीचे वापरतो, आपण आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तू आपण कुठल्या ब्रँडच्या वापरतो, किंवा आता झोमॅटोसारखी कंपनी असेल तर आपल्याला घरबसल्या फूड डिलिव्हरी येते, तर आपण पॉलिसी बाजारच्या माध्यमातून पॉलिसी विकत घेऊ शकतो. ह्या कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या कंपन्या असतील. तर आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्यामध्ये काय बदल होत आहेत, कुठले सेक्टर यामध्ये येत आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये कुठली कंपनी महत्त्वाची आहे हे आपण ऑब्झर्व करतो आपण. आणि अमेरिकेचं मार्केट जर ऑब्झर्व केलं तर त्यातून देखील काही चांगल्या इन्साईट्स आपल्याला मिळू शकतात. तर अशा माध्यमातून आपल्याला अगदी फंडामेंटल ॲनालिसिस येत नसलं किंवा टेक्निकल ॲनालिसिस येत नसलं तर ऑब्झर्वेशनमधून देखील आपण काही कंपन्या आपण निवडू शकतो. आपण या व्हिडिओमध्ये ज्या ज्या कंपन्यांचा उल्लेख केला त्यामध्ये बाय किंवा सेलचं रेकमेंडेशन नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण कुठलाही टेक्निकल ॲनालिसिस किंवा कुठल्याही फंडामेंटल ॲनालिसिसचा जेव्हा आपण आधार घेत नाही तेव्हा आपण फार मोठ्या परताव्याची अपेक्षा देखील करू नये. आपण साधारणतः आपल्याला एक 12 ते 13% कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न मिळाला तरी खूप चांगला रिटर्न असेल तो. तर आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. मात्र शक्यतो ब्ल्यू चिप स्टॉक्समध्येच आपण इन्व्हेस्टमेंट करणं यासाठी गरजेचं आहे, आणि त्यामध्ये निफ्टीच्या स्टॉक्समध्येच इन्व्हेस्टमेंट करणं आपण गरजेचं आहे, की ज्यांना टेक्निकल ॲनालिसिस येत नाही, फंडामेंटल ॲनालिसिस येत नाही त्यांच्यासाठी आहे. परंतु मार्केटमध्ये रिस्क ही नेहमी राहते, त्याचा देखील विचार केला पाहिजे. कितीही चांगली कंपनी असली तरी तिच्यामध्ये देखील काही फंडामेंटल बदल होऊ शकतात. कारण आपण पाहिलेलं आहे नोकियासारखी कंपनी, इतकी प्रथितयश कंपनी देखील तिची काय अवस्था झाली हे आपण पाहिलेलं आहे. तर असं इथे कुठंही काही फिक्स काही नसतं, परमनंट काही नसतं. आपल्याला अपडेट ठेवावे लागतात आणि त्यानुसार आपल्याला पोर्टफोलिओमध्ये वेळोवेळी बदल देखील आपल्याला करावे लागतात. तर ज्यांना कुठल्याही प्रकारे शेअर मार्केटचं नॉलेज नाही तर त्यांना फक्त ऑब्झर्वेशन करून स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे. त्यांनी शक्यतो फक्त निफ्टीच्या कंपन्यांचाच याच्यासाठी विचार करावा हा माझा सल्ला आहे. परंतु शेवटी आपण जो निर्णय घ्यायचा आहे तो स्वतःची जबाबदारी आणि स्वतःच्या रिस्कवरतीच घ्यायचा आहे, आणि या ठिकाणी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच आपला सल्ला घ्यायचा आहे. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.